नमस्कार मित्रांनो, मी आपली मैत्रीण डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सेक्स टाइम कसा वाढवायचा ह्याबद्दल घरगुती उपाय सांगणार आहे. मित्रांनो, प्रत्येक पुरुषाला वाटतं की आपण अर्धा तास सेक्स करावा, परंतु बेडरूममध्ये गेलं 2-3 स्ट्रोक केले लगेच त्यांचा डिस्चार्ज होतो. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहोत, तुमचा सेक्स कसा वाढला जाईल, त्यासाठी तुमची बायको कशी खुश होईल त्यामध्ये आपण बेडरूममध्ये गेल्यानंतर काय करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे सेक्स म्हणजे काम नाही, सेक्स म्हणजे काय, आनंद. पती पत्नीला ज्यापासून सुख भेटतं त्याला म्हणतात सेक्स. जगामध्ये पती पत्नी यांचं नातं एकदम पवित्र असतं, त्याचप्रमाणे त्यांच्या दोघांमध्ये सेक्स झाला तरीही पवित्रता येते. महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सेक्स करण्यासाठी तुम्ही आहार कसा करावा, एक्झरसाइज कशी करावी आणि काय खावं काय नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सेक्स टाइम कसा वाढणार ह्याबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बेडरूममध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमचे जे दिवसभराचे जे कार्य आहेत, म्हणजे मानसिक टेन्शन, बँकेचं खातं त्यामध्ये पैसे भरायचे, मुलांचं शिक्षण किंवा आईवडिलांचं आजारपण, हे जे तुमच्या मनावर ताण आहे तो बाजूला ठेवला पाहिजे. महत्त्वाचं कारण म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये सकाळी कोणतं हॉर्मोन सिक्रेट होतं, सेरोटोनिन. सेरोटोनिन हॉर्मोन सिक्रेट हे झाल्यानंतर तुमचं टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन वाढतं, म्हणजेच प्रत्येक पुरुषाला सकाळी इरेक्शन येतं. आणि रात्री काय होतं, मेलाटोनिन हॉर्मोन वाढतं, त्यामुळे आपल्याला झोप येते. दुपारी कॉर्टिसोल हॉर्मोन वाढतं, त्यामुळे आपल्याला सेक्स करा वाटत नाही. तुम्ही असं कधी बघितले का, भर उन्हामध्ये आपण आलोय आणि सेक्स केलाय? नाही. मित्रांनो, ब्रेनचं आणि सेक्सचं फार कनेक्शन आहे. जर तुमचा ब्रेन चांगला असेल, आनंदी असेल, तर सेक्स चांगला होतो. म्हणजेच काय, तुम्ही जर तुमच्या बेडरूममध्ये गेले तर पत्नीला आनंदी ठेवा, तुमचं मनही एकदम शुद्ध ठेवा, तिची स्तुती करा. सेक्स म्हणजे काय, संगीत आहे. ज्याप्रमाणे वृंदावनामध्ये राधा कृष्ण ज्यावेळेस त्यांचं रासलीला चालते त्यावेळेस वृंदावनामध्ये साधा पक्षालाही प्रवेश नसतो, माणसं तर लांबच झाले. त्याप्रमाणे तुमच्या बेडरूममध्ये फक्त तुम्ही आणि तुमची पत्नी दोघंही असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही पत्नीची स्तुती करा. म्हणजे काय, तिचे केस कसे असतात, लांबसडक, तिच्या केसामध्ये जर तुम्ही हात फिरवला तर साहजिकच नर्व स्टिम्युलेशन होतं, तिला आनंद होतो, ती आनंदी होते. त्या आवाज कसा, आता तुम्ही चुंबन घेतलं, चुंबनाचाही विशिष्ट प्रकारचा आवाज येतो, त्यामुळे तुम्हाला शरीरामध्ये आनंदाच्या लहरी तयार होतात. थोडक्यात काय, जर तुम्ही एकमेकाला स्पर्श केला तर साहजिकच तुमचं सेक्स हॉर्मोन वाढतं. म्हणजे मला ह्यातून एवढं सांगायचं आहे, तुम्ही जर एकमेकाला आनंदी ठेवलं तर साहजिकच सेक्स वाढेल. पूर्वीच्या काळामध्ये कसं, मोबाईल नव्हते, सर्व लोक हे एका पारावर बसायचे, थोड्याफार गप्पा मारायचे, त्यामुळे त्यांच्या मनावर टेन्शन नव्हतं. आजकालच्या मुलांना बँकेचे हप्ते भरायचे असतात, परत मोठी गाडी घ्यायची असते, महागड्या कपडे घ्यायचे असतात, त्यामुळे त्यांना नेहमी ट्रेस असतो. ट्रेस असल्यामुळे त्यांचं सेक्स हॉर्मोन वाढत नाही. त्याप्रमाणे पृथ्वीवर आपण शेतामध्ये बीज टाकतो, त्याचप्रमाणे पुरुषाचं महत्त्वाचं कार्य काय, तुमच्या शरीरातील बीज हे स्त्रियांच्या शरीरामध्ये ठेवून तुमची संतती निर्माण करणं. तुम्ही ह्या पृथ्वी तलावर मोठी गाडी घेण्यासाठी, मोठा बंगला बांधण्यासाठी आलेले नाहीत. हे सगळं तुम्ही ठेवून जाणार आहे. तुमची फक्त संतती निर्माण करणं हेच महत्त्वाचं कार्य आहे. त्यासाठी तुम्हाला स्वतःला वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाल, चला आता 1 मिनिटामध्ये जातो, 2 मिनिटात सेक्स करतो आणि कामाला लागतो. शक्य नाही. ज्या पुरुषांना सेक्ससाठी वेळ नाही त्यांनी सेक्समध्ये भानगडीत पडू नाही. ज्या पुरुषांना स्वतःसाठी वेळ आहे, बायकोसाठी वेळ आहे, जो बायकोला खुश ठेवू शकतो, त्यांनीही सेक्स करावा. दुसऱ्या पुरुषांनी सेक्सच्या भानगडीत पाडू नये. तुम्ही आता बाजारामध्ये भरपूर जाहिराती असतात, हे खा ते खा, त्याचा काहीही फायदा होत नाही. तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडे जर आला तर तुम्हाला विशिष्ट प्रकारचं, म्हणजे काय, तुम्हाला शीघ्रपतन कशामुळे होते, शारीरिक कारण आहे का, मानसिक कारण आहे का, त्यावर उपाय व्यवस्थित केला जातो. आणि तुम्ही जर माझ्या दवाखान्यात आले
तुम्हाला शीघ्रपतन म्हणजे काय 2 मिनिटामध्ये डिस्चार्ज होत असेल तर त्यावर तुम्हाला काय ट्रीटमेंट देता येईल. तुम्हाला मानसिक टेन्शन आहे का, शारीरिक आहे का. शारीरिक हे पण महत्त्वाचं आहे. तुम्हाला समजा खूप बाथरूम लागली, खूप लॅट्रिन लागली, अंगामध्ये ताप आहे, थंडी आहे, डोकं दुखते आणि तुम्ही चालले सेक्स करायला, होणार का सेक्स. सेक्स होण्यासाठी तुमचं शरीर निरोगी पाहिजे, मन निरोगी पाहिजे, मन आनंदी पाहिजे, तर तुमचा सेक्स होऊ शकतो. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्ही शारीरिक तसे मानसिक जर निरोगी असाल तर तुमचा सेक्स 30 मिनिटाच्या वर होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे सेक्स करण्यासाठी वेळ हा काढणे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही वेळ काढला तुमचा सेक्स 30 मिनिटाच्या वर 100% होईल. तुम्हाला सेक्सच्या पोझिशनही मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत. मित्रांनो, एवढंच लक्षात ठेवा, जर तुम्हाला सेक्स चांगला करायचा असेल तर स्वतःसाठी, पत्नीसाठी वेळ काढा आणि मोबाईलच्या जगामध्ये राहू नका. तुम्हाला थोडा वेळ भेटला लगेच तुम्ही मोबाईलमध्ये जाता. अमेरिकेमध्ये काय चालले, भारतामध्ये काय चालले, कोणाचं युद्ध कुठं चालले, कुणी कोणाला मारलं, कोणाला किती शिक्षा झाली, हे पूर्ण डोक्यातून काढून टाका आणि सेक्सच्या वेळेस फक्त तुम्ही आणि तुमची पत्नी आणि तुमचं रूम आणि बेडरूममध्येही महत्त्वाचं आहे. लख्ख प्रकाश करू नका. ओझरतं हलकशी कुठेतरी लाईट असू द्या, ज्यामुळे तुम्हाला ती ओझरती दिसेल. ओझरती दिसल्यामुळे तुम्हाला एकमेकांशी अट्रॅक्शन निर्माण होईल आणि सेक्सही चांगला होईल आणि तिलाही छानपैकी मनाने कानामध्ये तिचं वर्णन करा, तू खूप सुंदर आहेस, तू मला फार आवडते, तुझ्यामुळे माझा संसार चांगला होते. जसं पुरुषाची जबाबदारी आहे तशी पत्नीची जबाबदारी आहे. जर आपला नवरा ऑफिसमधून थकून आला असेल किंवा त्याला उशीर झाला असेल तर तुम्ही कुठे गेले होते, तुमचं बाहेर काही लफडं आहे का, उशीरच का झाला, मला पार्टीला जायचं होतं, असलं काही बोलायचं नाही. तो थकून आलेला असतो, तुमच्यासाठी तो पैसे कमवतो, त्यामुळेही तुम्ही त्याला आनंदी ठेवा. तुम्ही जर त्याला आनंदी ठेवलं साहजिकच तो तुमच्याशी चांगला सेक्स करू शकतो. त्याचं जे हार्मोन आहे, डोपामाइन हार्मोन आहे, ते पण चांगलं सिक्रेट होतं. त्यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोनही सिक्रेट होईल आणि त्यांच्या लिंगाला तणाव येईल. लोखंडी म्हणजे दगडासारखी ताठरता येऊन तुमच्याशी चांगला संभोग करू शकतात. नमस्कार, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. तुम्हाला जर लैंगिक समस्या प्रॉब्लेम असेल आपल्या दवाखान्यामध्ये एकदाच भेट द्या. आपल्या शंकाचं निरासन 100% होईल. नमस्कार.